हॅलो. धन्यवाद विक्रमजी दवे सर आणि आमचे पाहुणे इथे सर्व आहेत. सोमनाथ पाटील आमचे आणि इथे सर्व मान्यवर आहेत गावातील आमचे ग्रामस्थ. सर्वांचा मनपूर्वक आभार. सर्वांना घेऊन जातो थेट आजच्या दिवसातील शेवटची मॅच जिथे आपण पाहतात श्रीराम स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि ही शेवटची मॅच क्वालिफायची मॅच आहे. प्रणय जो संघ जिंकेल तो सुपर 3चा प्रवास गाठेल, एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि मेगा फायनलच्या दिवशी आपल्याला तो संघ खेळताना पाहायला मिळेल. जाऊया मात्र मॅचला होते सुरुवात. टॉस जिंकला तो लांगेश्वर पोटी प्लस मोरावे संघाने आणि निर्णय मात्र क्षेत्ररक्षकाचा निवडलाय. फलंदाजासाठी मात्र इथे पाहिला तर पोटी प्लस मास्टर नवघर संघाची सलामीची जोडी मिलिंद बंडा आणि विनोद दिनेश बंडा हे आपल्याला दोन फलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाज गणेश पाटील गोलंदाजाला मात्र प्राचारण केलंय. स्ट्राईकवरती मिलिंद बंडा. पंचांचा सराचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पहिल्या सत्राला सुरुवात होतोय. क्वालिफायची मॅच आहे. सुपर 3चा प्रवास. पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झालाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक रतन पाटील. चेंडू अडवला परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पिकी अचूक आली. तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेने खातं ओपन झालंय, खुलं झालंय. दोन धाबेने खातं ओपन केलंय, खुलं केलंय. आपण पाहू शकाल मात्र नवघर पोटी प्लस संघाने जो संघ जिंकेल तो सुपर 3चा प्रवास गाठेल. नक्कीच एका ट्रॉफीचा हा पोटी प्लस संघ मात्र मानकरी ठरेल. गोलंदाज गणेश पाटील. स्ट्राईकवरती मिलिंद बंडा. नवघर पोटी प्लस संघाचा खेळाडू आपण पाहता. षटकातील पुढचा चेंडू. चांगला फटका पडतो. शशिकांत पाटील सुरेख झेल टिपलाय. माकली जालाला अडकली आणि पहिला इथे विकेटचा पतंग करतोय. मिलिंद बंडाला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. जय शिवराय. सतत तरी मात्र मॅचला कर टर्निंग आलाय. कडे एक मोठा विकेट मिलिंद बंडा त्याचा झेल टिपला आपण पाहिलं तर लोगोच्या क्षेत्रामध्ये शशिकांत पाटीलने. आता नवीन फलंदाज इराईट नंबर 3 राजा येतोय. नवघर फोर्टी प्लस संघाचा फलंदाज राजा मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाहता. गणेश पाटील ज्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 रन्स आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केला. नवीन फलंदाज राजा येतोय. तर गणेश पाटील गोळीच्या मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू बॅटला ब्रश झालाय परंतु इथे काय घडलंय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आता तर हातातून मात्र निसटला. विक्रम दबे सरांच्या वतीने जर गणेश पाटीलने आणखी एक विकेट जर प्राप्त केला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. गणेश पाटीलला हे बक्षीस लावले आमचे सन्माननीय विक्रमजी दबे सर. त्याचं प्रेम आम्ही जवळून पाहिलं आहे. अनेक स्पर्धेमध्ये मोरावे गावामध्ये जेव्हा स्पर्धा होत असतात असे आमचे एक मात्र आपण पाहिलं तर हुन्नरी जे बक्षीस लावण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा पाहिलाय. गणेश पाटीलला ही बक्षीस लागली. सुरेख चेंडू स्वतःच्या पॉलमध्ये अडवलाय. लाजवाब चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला आणि स्वतःच्या पॉलमध्ये अडवला गणेश पाटीलने. सगळ्याचे धावसंख्या प्रणय पाहिला एक बाद 6 आकड्यावरती धावसंख्या. 4 चेंडू फेकलेत. सगळ्याची धावसंख्या एक बाद 6 आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पोटी प्लस नवघर संघ पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू काय करेल कृष्णा मात्रे. लाजवाब झेल टिपला. 200 रुपयाचा कॅश प्राइज विक्रम दबे सरांच्या वतीनं इथे गणेश पाटीलला आणि कृष्णा मात्रेचा आज दिवस आहे. ठोक डीजे.
नक्कीच विक्रम दबे सराडे आमच्याकडे कॅश देखील दिले 200 रुपये. गणेश पाटीलला हे बक्षीस लागू झालं. परंतु आणखी एक विकेटचं पतंग ठरलं. राजाला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. मॅचला टर्निंग आहे, 3 षटकाची मॅच आहे. जो जिंकेल तो क्वालिफायचा प्रवास, सुपर 3चा प्रवास, एका ट्रॉफीचा मानकरी या स्पर्धेतील. मात्र प्रणय, आपण जर विचार केला स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा पहिला सामना देखील लागेश्वर 40+ मोरावी संघ खेळत होता आणि शेवटचा सामना देखील आजच्या दिवसामध्ये लांगेश्वर 40+ संघ खेळताना पाहायला मिळतोय. गणेश पाटीलच्या षटकातील शेवटचा चेंडू, फलंदाज कुंदन बंडा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलली, पैकीपर्यंत संजय पाटील एक धाव कंप्लीट आणि एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवघर 40+ संघ प्रथम फलंदाजी करताना तब्बल 2 बाद 7 या आकड्यावरती चांगलं षटक हातललंय. नक्कीच मित्रांनो, सुमधुर गीत. आज जरी आमचे 40+ मास्टर जरी वयाचं 40 ओलांडले असेल, 50 असेल, पण तो आज देखील युवा खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचा आम्ही नेहमी खेळ पाहत आलो. जास्तीत जास्त मी म्हटलं ना तर मला जास्त स्पर्धा 40+ची असतं. आणि आज देखील आनंद वाटतोय की पहिल्याच दिवसामध्ये आमचे अमरदादा म्हात्रे यांनी इथे 40+चा लॉट ठेवलाय. खूप सुंदर हा खेळ आम्ही नेहमी पाहत असतो आणि आज देखील सर्वांची मनं जिंकलीत. दिवसभरामध्ये आपण पाहिला एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 2 बाद 7 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहू शकाल. गोलंदाज अमित पाटीलला प्राचारण केले लांगेश्वर 40+ संघाच्या वतीनं. नक्कीच अमरदादा म्हात्रे आमचे आयोजक आहेत आणि आज मोरावे संघ हा खेळताना आपण पाहतात, कारण 40+चा लॉट ठेवला आणि मोरावे संघाला संधी, सुवर्ण संधी मिळाली आणि संधीचं सोनं करायचं आहे. आता मात्र गोलंदाज ओव्हर क्रमांक दुसरा फेकण्यासाठी अमित पाटील. लांगेश्वर 40+ एक्सप्रेस गोलंदाज अमित पाटील, समोर फलंदाज कुंदन बंडा. बॅटला ब्रश झाला, मोठा विकेट, लाजवाब. आणखी विकेटचा पतंग, तिसरा झटका मिळेल तो नवघर 40+ संघाला. होता अमित पाटीलचं आगमन झालंय, परंतु चांगलं मात्र गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. कुंदन बंडाला मात्र खेळाडू कक्षामध्ये पाठवतोय. आता नवीन फलंदाज संदीप बंडा येतोय. 3 विकेट्स गमावलेत. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. संदीप तांडेला इथे आपल्याला माहिती दिली जातोय. स्कोरर अंडरस्टँडिंग आणि जाऊया मात्र अमित पाटील गोळ्याच्या मार्कवर. संदीप तांडेलने चांगला क्लिक केला. कृष्णा म्हात्रे आणखी दुसरा झेल टिपला. लाजवाब ठोक डीजे. धरली कॅच, या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. मात्र संघाला रंग आलाय. आज आपल्या संघाला रंग आलाय आपण पाहू शकाल, कारण मॅच मध्ये टर्निंग ठरलाय. अमित पाटीलने देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. विकेट हॅट्रिक वरती येतोय. सुरेख गोलंदाजी, लाजवाब. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय कृष्णा म्हात्रे. आज कृष्णा म्हात्रेचं कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या वतीनं. विकेट हॅट्रिक. अमित पाटीलचा हा चेंडू मात्र भिरकावलाय. पाहू शकाल मात्र चेंडू जाईल 1 बाउन्सी मारेच्या पलीकडे स्टेट ऑफ पद्धतीने चौकार.
आणखी या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहिला. गणेश पाटील देखील अगोदरचं षटक चांगल्या प्रकारे हतलला. तसं तर अमित पाटील पावलावरती पाऊल टाकून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. षटकातील पुढचा चेंडू इथे काय घडेल. जोरदार अपील झाली आणि बॅटला ब्रश झाला. आणखी एक विकेटचा पतंग इथे पाहू शकाल. मात्र नवकर संघाला मात्र गमवलेत आणि संघाची धाबसंख्या 11च्या घरामध्ये. अर्धा संघ ढासळलाय. आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना नवकर 40+, ज्याने आवरे संघाला 74 धाबसंख्या उच्चांक गाठला होता. दुसऱ्या मॅच मध्ये बेडकल संघाला परास्त केला होता. परंतु आता मात्र क्वालिफायची मॅच आपण पाहता. एका साईडला लांगेश्वर 40+, मोरावे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये नवकर 40+ आपण मॅच पाहता. सुरेख गोलंदाजी झाली अप्रतिम दर्जाची. कृष्णा मात्रेचं प्रणय कौतुक करावा लागेल. तो मात्र डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये उभा आहे आणि त्याच्या आपण पाहिलं तर आजचा परफॉर्मन्स चांगला झाला. श्रीराम स्मृती चषकामध्ये एक चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आमचे लाडके आयोजक अमरदादा मात्रे आणि किरणदादा मात्रे आमचे सर्व टीम मंडळी यांचं मनापासून आम्ही आभार मानतो. एक चांगली स्पर्धा संधी दिली संघाला. तर षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू लाच बाबा. आणखी शेवटचा चेंडू डॉट येतोय. 2 ओव्हर कंप्लीट झाल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना नवकर 40+ संघाची धावसंख्या तब्बल 5 बाद 11च्या घरामध्ये. आता शेवटचा षटक उरलाय. श्रीराम स्मृती चषकामध्ये मोठी अनाउन्समेंट झाली. आपण पाहिला लांगेश्वर हा मैदान क्रीडांगण मोरावे गावाला लाभला. तसं तर आमचेच सन्माननीय श्री शंकर गणपत पाटील याने देखील ते म्हटलंय की या मैदानावरती मी आपल्या गावासाठी या मैदानासाठी एक चांगली स्टेज उभारून देईल. नक्कीच एक चांगली अनाउन्समेंट सकाळच्या सत्रामध्ये झाली. सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब इथे आले होते. त्यांच्या पवित्र शुभास्ते पण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार केला. तदनंतर आपण पाहिलं तर अनेक पाहुण्यांची मांद्याली लाभली. कारण मानाची अभिमानाची स्पर्धा मित्रांनो पाहतात. माजी सरपंच 10 वर्ष आपण पाहिलं तर ज्याने सेवा फक्त समाजसेवा ही ईश्वर सेवा सातत्याने आमचे श्रीराम नारायण मात्रे यांनी मात्र या मोरावे गावासाठी लाभली. आणि आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा नक्कीच आपण पाहिलं तर सन्माननीय श्री राम नारायण मात्रे यांचं नाव घेतलं जातं की सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे. जास्तीत जास्त सरपंच नावाने ओळख आहे. आणि आपल्याला ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतो. हा चषक श्रीराम स्मृती 2025. 2 ओव्हर प्रणय कंप्लीट झालेत आणि आता शेवटचा स्लॉग ओव्हर राहिलाय. अंतिमचे 6 चेंडू उरलेत. 11 धाबसंख्या लाजबाब गोलंदाजी झाली दोन्ही गोलंदाजची. परंतु आता शेवटचा गोलंदाज विनायक कोळी येतोय. स्वतः कर्णधार आहे लांगेश्वर 40+ संघाचा. आणि स्ट्राईक वरती फलंदाज दिनेश बंडा. ओपनिंगला आलेला फलंदाज प्रथमच येतो स्ट्राईक वरती. अमित पाटीलने चेंडू इथे मात्र पकडलाय पैकी अचूक आली. 2 धाबसंख्या पूर्ण झाल्यात. प्रयत्न होतं परंतु दिनेश बंडा आहे जो सलामीला प्रणय सांगतोय आम्हाला आला होता फलंदाज परंतु नॉन स्ट्राईक वरती थांबला होता. संघाची धाबसंख्या 2 पुढे. धाबसंख्या पोहोचली 5 बाद 13च्या घरामध्ये. 13 धाबसंख्या. सामोरे गोलंदाज विनायक कोळी. बॅटला ब्रश झालाय. सेकंड स्लिप मध्ये दीपक पाटील चेंडू अडवला जातोय. आज त्याचा दिवस जरा खराब आहे परंतु प्रयत्न करतोय तो. दीपक पाटील एक चांगला खेळाडू आहे परंतु ते चेंडू अडवलाय. डॉट चेंडू जातोय. धाबसंख्या 13 या आकड्यावरती 5 बाद. गोलंदाज विनायक कोळी ज्याच्याकडे आपण पाहिला आज यंदाच्या हंगामामध्ये कर्णधाराची भूमिका आहे. लांगेश्वर 40+ संघाची एक कर्णधाराची कामगिरी करायची आहे. समोर दिनेश बंडा. पुढे केल्याचा प्रयत्न चांगला चॉपराक दिलाय. सीमा रिषा पलीकडे टोकलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून हा दणदण करता षटकार. आपण पहिल्या ओव्हरमध्ये गणेश पाटीलच्या 3ऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमित पाटीलच्या 3ऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. आणि आता 3ऱ्या ओव्हरमध्ये विनायक कोळीच्या 3ऱ्या चेंडूवरती षटकार आला. संघाची धावसंख्या 6 पुढे.
धाबसंख्या पोहोचेल 5 बाद 19 आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू दिनेश बंडा लाजवाब पॉइंटच्या रिझन मध्ये टोकलाय. अदंदन करता सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी चौकार. आता बा मात्र दिनेश बंडा का थांबला होता नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रणय म्हात्रे आम्हाला माहिती देतात. शशिकांत पाटीलच्या नक्कीच हास्य आपण पाहता मित्रांनो. रायगड प्रीमियर लीग 40 प्लस मध्ये देखील मोरावे गावातून त्याची बर्डे झाली होती. अमरदादा म्हात्रे यांची देखील बर्डे आहे. मोरावे गावातील हे खेळाडू आहेत आणि दिनेश बंडा जे खेळतात ते देखील त्यांच्या संघामध्ये आहेत. अमरदादा म्हात्रे आमचे मुख्य आयोजक. नक्कीच शनिवारी ते खेळले जातील मानगडच्या क्रीडांगणावरती. आम्हाला देखील एक दिवस तेथे समालोचनाची संधी मिळाली होती. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतात. रायगड प्रीमियर लीग 40 प्लस देखील आपण पाहतात. आणि जाऊया मात्र इथे श्रीराम स्मृती चषकामध्ये जिथे आपण पाहायला रंगला जातोय सामना. एका साईडला विचार केला तर नवघर 40 प्लस आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये लांगेश्वर 40 प्लस मोरावे. षटकार चौकार संघाची धावसंख्या 23. आणखी शेवटचे 2 चेंडू दिनेश बंडा विनायक कोळी लाजवाब बिग हिट केलाय. सीमा रेषा पलीकडे काउ कॉर्नरच्या डोक्यावर टोकलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. समाप्तीनंतर होत्या परंतु शेवटचा स्लॅग ओव्हर हडामारीचा षटक कशा प्रकारे फटकवाचा आपण पाहिलं तर दिनेश बंडाने दाखवलाय. संघाची धावसंख्या 29 आकड्यावरती आणि या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या पूर्वार्धामधल्या अंतिमच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू दिनेश बंडा लाजवाब बिग 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 सीमा रेषा पलीकडे खराब गोलंदाजी परंतु दिनेश बंडाने ते मात्र चांगली फलंदाजी केली. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 5 बाद 35 आकड्यावरती आणि 36 धाबेचा टार्गेट. 2 षटकामध्ये प्रणय 11 धावसंख्या होत्या. 5 विकेट आणि या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 24 धावसंख्या. तर 36 धाबेचा टार्गेट आहे येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 36 धाबसंख्येचा. चला डीजे लावा तोपर्यंत गाणी. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट निसटला. चिमणी उडाली भुर माझा पोपट निसटला. आधी संसारात रमलास वेड्या आधी संसारात आता तुला दिसली का पंढरीची वाट. आता तुला दिसली का पंढरी. मी एका तू देवयानी
हॅलो चला 36 धावेचा टार्गेट जो जिंकेल तो सुपर 3चा प्रवास गाठेल, एका ट्रॉफीचा मानकर ठरेल. दिनेश बंडाला आपण पाहिला तर फलंदाजी करताना आता गोलंदाजीसाठी देखील दिनेश बंडा आलाय. शशिकांत पाटील आणि अमित पाटील 12.00 प्रति षटकामध्ये चालावा लागेल. चला मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला चेंडू दिनेश बंडाचा. शशिकांत पाटील मिस होतोय. दिनेश बंडा आज मात्र या मॅच मध्ये हुकूमत गाजवतोय. कारण त्याने पहिला आला होता सलामीला प्रणय आणि शेवटपर्यंत राहिला आणि शेवटच्या षटकामध्ये त्याने चांगल्या धाबसंख्या वसूल केल्या. 36 धाबेचा लक्ष्य लांगेश्वर पोटी प्लस बोराबे संघाला जिंकण्यासाठी. दिनेश बंडा गोलाच्या मार्कवर. शशिकांत पाटीलचा हा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी मात्र एका टप्प्याने कलेक्शन झाला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल आणि 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्या. 2 धाब्या संख्येने मात्र आता खातं ओपन झालं लांगेश्वर पोटी प्लस बोराबे संघाचं. या मॅच मध्ये आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिला 40 प्लस मास्टर खेळाडूला इथे संधी मिळाली. आमचे मुख्य आयोजक अमरदादा म्हात्रे आणि आमचे श्रीराम स्मृती चषकामध्ये सर्व आमचे आयोजक कमिटी याच्या माध्यमातून आज स्पर्धेचा पहिला दिवस. षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू मात्र सराडे आमच्यापर्यंत इशारा दिला. ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. अभ्यंतर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती. एक चांगला खेळाडू शशिकांत पाटील देखील आहेत. चांगले फटके लागवावे लागतील शशिकांतला देखील. सोनेक चेंडू दिनेश बंडाने जाणलं होता. फिंगर रोल फेकला चेंडू. फलंदाजाला बीट केला. हा चेंडू डॉट जातोय आणि संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 12.00 चालावा लागेल लांगेश्वर पोटी प्लस बोराबे संघाला. शशिकांत पाटीलचा आणखी हा फटका. पुढे झेल खालेला क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला. पहिला झटका मिळेल तो लांगेश्वर पोटी प्लस बोराबे संघाला. शशिकांत पाटील चाल स्वस्तामध्ये विकेट परतलाय. आता नवीन फलंदाज युनाइट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज रतन पाटील. अमित पाटील मॅच मध्ये आता करमत करावी लागेल. टिटपोट टॅट प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. मॅच मध्ये जर जिंकायचं आहे. जरी आपण पाहिला 36 धावसंख्या असल्या तरी धावसंख्या बनल्या जातील. प्रयत्न करावा लागेल. अमित पाटील आहे. अमित पाटीलने अगोदरचे 2 सामन्यामध्ये देखील आपण पाहिला चांगली कामगिरी केली. नॉस्टॅकला फलंदाज थांबला अमित पाटील आणि एका साईडला रतन पाटील. रतन पाटीलने देखील अगोदरच्या मॅच मध्ये 25 धावसंख्या टोकल्या होत्या. तो फलंदाज येतो या युनाइट नंबर 3 क्रमांकावरती. संघाची धावसंख्या 1/3 या आकड्यावरती. दिनेश बंडा बॅटला ब्रश झाला. फर्स्ट मध्ये चेंडू अडवला जाईल. कडे ते जेल होता. जेल मिस झाला आणि एकदा कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 1/4 या आकड्यावरती. 5 चेंडू हतरलेत. लाजवाब 4 रन्स खर्च केल्या. दिनेश बंडाचं कौतुक करावं लागेल. नवघर पोटी प्लस संघाचा हा खेळाडू. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी हतरली. ज्याने मात्र आपण पाहिलं तर 1 विकेट लॉस 4 रन्स. शेवटचा चेंडू कुठेतरी नक्कीच फलंदाजाला थोडासा समोरून काहीतरी आला होता. किरण अदलली होती सूर्याची. विमान थांबलेत. शेवटचा चेंडू अमित पाटील थांबणार नाही आहे आणि चेंडू मात्र फरार होईल. 1 बाउन्सी मारेच्या पलीकडे 4 धाबींसाठी चौकार. गणपती बाप्पा. बारा चेंडू 28 धाबीची अद्याप आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला. नक्कीच प्रणय पहिला अगोदर विचार केला 12.00 होता रन रेट. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू 28 धावा 14.00 अशा प्रकारचा खेळ करावा लागेल. पण अमित पाटील देखील चांगलं फटके त्याचे स्ट्रोक आपण बॅट मधून पाहिलाय. चौकार आलाय. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावा. कोणता संघ सुपर 3चा प्रवास करेल पहिला. आज 40 प्लसचे लॉट आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दिवसभर सर्व 40 प्लस मास्टर. आज दिवसभर 40 प्लस मास्टर खेळाडून आपण दिवसभर पाहिलं प्रणय. नक्कीच प्रणय आमचे मात्र एक उत्कृष्ट गुणलेखक. नक्कीच आम्हाला एक चांगलं गुणलेखक लाभले. ते माहिती देतात. उद्याची पहिली मॅच महेश पोट शेलगर
आणि NCC उल्वे ही पहिली लढत असेल. आपण ठीक 10 वाजता आपली उपस्थिती दाखवायची आहे आम्हाला आमच्या आयोजकाच्या वतीनं. आता गोलंदाज येतो मिलिंद बंडा, समोर रतन पाटील. बाला चेंडू 28 धाबा. सुरेख चेंडू फलंदाजाला बीट केला. रतन पाटील स्वतःवरती नाराज होतोय, डोक्यावरती हात ठेवलाय, पण आता हात ठेवून चालणार नाही आहे. मोठे फटके लगबावे लागतील. येणारे 11 चेंडू 28 धाबा. जो जिंकेल तो सुपर 3चा प्रवास गाठेल. येणारे 11 चेंडू आणि 28 धाबा. मिलिंद बंडा, रतन पाटील पुढे येऊन केल्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक येथे पाहिला तर नक्कीच फलंदाज बाद होतोय आणि ते राणी आता रतन पाटीलला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. नवीन फलंदाज कृष्णा मात्रे. आज दिवसभर कृष्णाची बॅट बोलली, पण तो आता संकटात सापडलाय. लांगेश्वर पोटी प्लस मोराबे संघ. प्रणित येणारे चेंडू उरले तर 10 आणि 28 धाबेची आवश्यकता. संकटमोचक बनावा लागेल, तारणहार बनावा लागेल कृष्णा मात्रेला. 10 चेंडू 28 धाबा. या मॅच मध्ये जर आपल्याला हिरो बनायचा असेल तर नक्कीच संधी आहे कृष्णा मात्रेला. गोलंदाज गोलाच्या मार्कवर मिलिंद बंडा. सुरेख दर्जेदार गोलंदाजी. चांगला चेंडू होता त्याला मिलिंद बंडा. नक्कीच बंडा कंपनी नवघर संघामध्ये पाहायला मिळतोय, पण तेवढा चांगला टिकट मारा इथे पेकला जातोय. आता समीकरण बदललं. 9 चेंडू 28 धाबा. 9 चेंडू 28 धाबा. कृष्णा मात्रेचा हा फटका क्षेत्ररक्षक येईल झेल खाली आणि आणखी विकेटचा पतंग ठरेल, कारण इथे चांगला झेल टिपलाय आणि कृष्णाला देखील परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. सुभाष पाटील जातोय मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. 8 चेंडू 28 धाबा. कठीण परिस्थिती सांगू नका. अडचणी किती आहेत, अडचणीवरती मात करा. अडचणीवरती आपण मात करून पुढे चालायला हवाय. आता मात्र नक्कीच अडचणीत सापडलाय तो लांगेश्वर पोटी प्लस मोराबे संघ, कारण येणारे चेंडू 8 आणि 28 धाबेची आवश्यकता. सामना फिरला जाईल का, फिरवावा लागेल. काय गोलंदाजी चालू आहे आपण पाहिलं तर प्रणय मिलिंद बंडाची. 4 चेंडू फेकलेत, एकी धावसंख्या खर्च केलेले, 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. सुंदर गोलंदाजी. पुढे केल्याचा प्रयत्न सुभाष पाटील आणि आणखी एक विकेटचा पतंग ठरेल का. सुभाषला देखील परतीचा इशारा दिलाय. आणखी झटका मिळतोय लांगेश्वर पोटी प्लस मोराबे संघाला. शिकाऱ्या बघा हा टेनिस क्रिकेट आहे. अनेक वेळा आपण पाहिलाय सामना काय फिरलाय बघा. लाजवाब मिलिंद बंडाने 5 चेंडू डॉट निर्धाव पद्धतीचे फेकलेत. त्यानंतर प्रणय त्याने 3 विकेट ऑन हॅट्रिक वरती आलाय. आता 7 चेंडू आणि 29 धाव 28 धावा. 7 चेंडू 28 धावा. फार कठीण सामना झालाय. ऑन हॅट्रिक वरती आहे. मेडन ओव्हर या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरेल का, तो मात्र मिलिंद बंडा. श्रीराम स्मृती चषकातील बघूया पत्र ऑन हॅट्रिकचा चेंडू संजय पाटील. सुरेख चेंडू मेडन ओव्हर. जोरदार टाळ्याने स्वागत करूया मिलिंद बंडाचा, नवघर पोटी प्लस संघाचा. 3 षटकाची मॅच आणि त्यानंतर हा मेडन ओव्हर आणि 3 विकेट्स नावावरती. सुंदर मॅच.
आता कोणाला सातारा बघायला लागेल, कारण प्रणय 6 चेंडू 28 धावा, 6 चेंडू 28 धावा. आज आपण पाहिलं तर आमचे आत्माराम कोहली सर, अप्पा कोहली कोंबड विजय, संजय मात्रे सर आमचे कांबोटे आणि त्यानंतर विजय सर आमचे. नक्कीच आपण पाहतात आज ही सर्व पॅनल तब्बल 3 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक चांगला पॅनल आणि आमचे उत्कृष्ट गुणलेखक प्रणयजी मात्रे, साईप्रीत live.com माध्यमातून आमचे चंदूजी वाघमारे, एक चांगली क्लिअरिटी, दर्जेदार क्लिअरिटी आपण पाहतात. आमचे खारकोपर, आमचे कचेर मामा, सर्व हे डेकोरेटर्स यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. सर्व टीम मंडळीचं ज्याने ज्याने या स्पर्धेला हातभार लावलं त्याचं देखील मनापासून आभार मानतो. आणि आता शेवटचे 6 चेंडू उरलेत आजच्या दिवसातील आणि शेवटच्या मॅचचा आणि 28 धावेची आवश्यकता. गोलंदाज येतोय कुंदन बंडा. उलटा चेंडू अमित पाटील डॉस्टॅकला फलंदाज थांबला होता, सीमा रेषा पलीकडे हवाई सफर षटकार. कमला स्ट्राईकला थांबला होता दुसऱ्या षटकामध्ये. चला चेंडू द्यायचा, चेंडू प्रथम पहिला द्यायचंय. मिळाला असेल तर द्या, नाहीतर नवीन चेंडू द्या. अमित पाटील नॉन स्ट्राईकला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. अगोदर अमित पाटीलने सामना जिंकवला होता गव्हाण पोटीवर संघापुढे. हा क्रिकेट आहे, अनेक वेळा आपण पाहिला मित्रांनो, फिरताना सरण्यासारखा रंग बदलवताना पाहिलाय. बऱ्याच वेळा या टेनिस क्रिकेटने वळण घेतलीत, परंतु या मॅच मध्ये अमित पाटील ती कामगिरी करेल का? शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावा. अमित पाटीलने विक्रम केलेले आहेत, परंतु अमित पाटीलला विक्रम करावे लागतील. स्लोवर पद्धतीचा मारा, हलुवार पद्धतीने चेंडू हातला, गोलंदाजाने जाणलं होतं आणि तसनंतर मात्र कुंदन बंडा कुठेतरी स्लोवर पद्धतीचा मारा करतोय. आता मात्र सामना पुन्हा एकदा पाहू शकाल. 4 चेंडू 22 धावा, 3 षटकार आणि 1 चौकार ठोकावा लागेल. मोठ्या पटक्यांची आवश्यकता अनेक वेळा अमित पाटील तारणहार ठरलाय मॅच मध्ये. पाहू शकाल मात्र कुंदन बंडा. आता मात्र पटका सजवायचा होता, तो इथे नक्कीच चेंडू मिस होतोय. तर सामना फिरला. 3 चेंडू आणि 22 धावा. मॅच मात्र रंगत आली, प्रेक्षकांची बढत जिंकली. आज आपण पाहिलं तर श्रीराम स्मृती चषक 2025 आज स्पर्धेचा पहिला दिवस. 40+ लॉट आपण पाहिला. तसं तर आपण जर विचार केला तर शेवटची मॅच आपण एन्जॉय करतात. नवघर 40+ आणि लांगेश्वर 40+. जो संघ मात्र जिंकेल तो सुपर 3चा प्रवास गाठेल. आताचा पटका मात्र इथे पाहू शकाल. मिडविकेटच्या रीजन मध्ये अडवला जाईल चेंडू. औपचारिकता राहिली या मॅच मध्ये, कारण प्रणय आता शेवटचे चेंडू उरलेत 2 आणि 21 धावा. 2 चेंडू 21 धावा. फार कठीण सामना झाला. 36 धावेचं लक्ष होतं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी लांगेश्वर 40+ संघाला. परंतु ते पण पाहू शकाल कुंदन बंडा. आजचा सरांचा इशारा वाईट करार येतोय. 1 धाव मिळेल. आता 2 चेंडू 20 धावा, 2 बॉल 20 धावा. कुठेतरी वाटलं होतं हा सामना मोरावे संघाच्या बाजूने जाईल, परंतु हा क्रिकेट आहे, अनेक वेळा आपण पाहिलाय. तर मात्र थोडीशी औपचारिकता राहिली. संजय पाटीलच्या बॅट मधून इथे आता 16 धावा. 1 बॉल 16 धावा. फार कठीण झालं. सुपर 3चा प्रवास गाठतोय नवघर 40+ संघ. आपल्या टीम